अहो, सगळ्यात आधी हे बिस्किटांसारखे मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे पहा. दिसायला जेवढे आकर्षित दिसत आहे, तेवढेच खायला सुद्धा चविष्ट आणि अप्रतिम आहे. नमस्कार मंडळी, रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सिरीज चालू आहे आपल्याकडे आणि आज आपण मस्त खुसखुशीत बिस्किटांसारखे शंकरपाळे कशी करायचे ते पाहणार आहोत. एकदम खुसखुशीत असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कोणताही पदार्थ असू द्या, त्यांचे माप प्रमाण योग्य असले की ती रेसिपी फसले समजून घ्या. तर आता आपण इथे माप प्रमाण कशा पद्धतीने घ्यायचे ते बघून घेऊया. छान आपण मस्त अर्धा किलोच्या मैद्यामध्ये खुसखुशीत असे बिस्किटांसारखे शंकरपाळे कसे करायचे ते पाहणार आहोत. तर अर्धा किलो इथे मी मैदा घेतला होता आणि कपाने म्हणाल तर 4 कप एवढा मी मैदा घेतला. तर त्याच कपाने अर्धा कप एवढी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच मापाने अर्धा कप एवढं आपण तूपसुद्धा घेतलं आहे. अशा पद्धतीने पूर्णपणे विरघळून तूप मोजून घ्यायचं आहे. घट्ट तूप मोजायचं नाही, अशा पद्धतीने पातळ करून घ्यायचं आहे. गरम करून घ्यायचं तूप आधी, नंतर मोजून घ्यायचं आहे. तर तूप नंतर आपण याचं मोहन टाकणार आहोत, त्यामुळे मी या पॅनमध्ये हे जे तूप आहे टाकून घेते. मैदा, तूप, साखर हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता पाणी आणि दुधाचं प्रमाण मी सांगून देते. तर इथे पाव कप दूध आणि पाव कप पाणी घेतलं आहे. तर एकूण अर्धा कप एवढं हे लिक्विड तयार होते. या ठिकाणी सगळी सामग्री आपण बघून घेतली आहे. सगळ्याचा योग्य प्रमाण आहे, तर व्यवस्थित मोजमाप करून घ्यायचं आहे. आता करायला घेऊया. हा जो मैदा आहे चाळणीने छान चाळून घेतला. आता यामध्ये टाकून घेऊया मैदा. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर मैदा किंवा सगळ्या गोष्टीचा प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. गोडाचा जरी पदार्थ असला तरी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव पुन्हा जास्त वाढते. तर चिमूटभर एवढं मी यामध्ये मीठ टाकून घेते. जे आपण दुधाचं आणि पाण्याचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते एका गंजामध्ये टाकून घेतलं. त्यामध्ये साखर टाकून घेतली आहे आणि छान हे गॅसवरती ठेवून घेऊया. पूर्णपणे साखर वितळेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, उकळी काढून घ्यायची आहे याची. साखर पूर्णपणे वितळली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे रेडी होते. जास्त पण शिजवू नका, कारण यामध्ये साखर असल्याने दूध फुटण्याची शक्यता असते. तर यामधली जे साखर आहे पूर्णपणे वितळली आहे. आता हे काढून घेऊया गॅसवरतून आणि या जागेवर ठेवायची आहे. जे तूप आपण घेतलं होतं ते तूप ठेवून घेऊया आणि कडकडीत तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कारण हे तुपाचं आपल्याला मोहन टाकायचं आहे मैद्यामध्ये, त्या कारण जे तूप आहे कडकडीत गरम करून घ्या. तूप गरम झालं म्हणून कसं समजायचं, यामध्ये मैदा टाकायचा थोडा चिमूटभर आणि हे जे मैदा आहे अशा प्रकारे छान फेसाडला तर हे जे तूप आहे गरम झालं समजून घ्यायचं आहे. आता हे जे मोहन आहे या मैद्यावरती टाकून घेऊया. तर हे जे तूप आहे गरम असल्याने सुरुवातीला आपण या चम्मचने एकत्र करून घेऊया, नंतर हाताने एकत्र केलं तरीसुद्धा चालेल. हे जे तूप आहे हर एक कणावर लागायला हवं, याकरिता आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे. या जे मैद्याला आपण मस्त असं हे जे तूप आहे लावून घेऊया. या प्रकारे चोळून मी या मैद्यावरती हे तूप लावून घेते. हाताने छान एकत्र करून झालं की अशा प्रकारचे त्याची एक मूठ वळून पाहायची आहे. तर मस्त सगळीकडे तूप लागलं आहे, मोहन लागलेलं आहे सगळीकडे. आता काय करायचं आहे, पाण्याचं, दुधाचं आणि साखरेचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं, जे लिक्विड तयार केलं होतं, ते लिक्विड थोडं थोडं टाकत मस्त असं घट्टसर बिलकुल टाईट पीठ हे मळायचं आहे. जास्त पातळ होऊ द्यायचं नाही, टाईट ठेवायचं आहे. कशा पद्धतीचं ठेवायचं मी पुढे सांगतेच. त्याआधी थोडं थोडं टाकत मस्त असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणाल एवढ्या पाण्यामध्ये, म्हणजे एवढे दूध, पाणी आणि साखरेमध्ये एवढं सारं पीठ मळून होईल का? पण एवढ्या पाण्यामध्ये पूर्ण पीठ मळून होते. तुम्ही पहा, शेवटी पूर्ण पाणीसुद्धा संपून जातील, एक थेंबसुद्धा पाणी राहणार नाही आणि व्यवस्थित पीठसुद्धा मळून होणार.
असं तर होणारच नाही, पण कदाचित तुमचं जर पाणी कमी झालं तर काय करायचं, थोडं दूध, साखर आणि पाणी घ्यायचं, पुन्हा एकदा पाणी गरम करायचं आणि तेच यावरती टाकून मळून घ्यायचं आहे पीठ. किंवा जास्त झालं तर यामध्ये तुम्हाला जे मैदा आहे वाढवावं लागेल. तर या ठिकाणी पाहू शकता थेंबर उरलेलं होतं ते सुद्धा मी टाकून घेतलं आहे. मस्त पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि पूर्ण जे आपण लिक्विड तयार करून घेतलं होतं ते लिक्विडसुद्धा संपलेलं आहे. व्यवस्थित पुरतात लिक्विड, पण नाही पुरलं किंवा जास्त झालं किंवा कमी झालं तर काय करायचं ते सुद्धा मी सांगितलं आहे. या ठिकाणी तुम्हाला ओबडधोबड पीठ मळलेलं दिसत असेल. आपल्याला याच प्रकारचं पीठ मळून तयार करायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, मस्त टाईट हे जे गोळा आहे मळायचा आहे. यावरती आता प्लेट झाकून देऊया आणि 10 मिनिटांसाठी छान मुरण्यासाठी ठेवून देऊ. तर या ठिकाणी बघा 10 मिनिटानंतर मस्त मुरून रेडी आहे हे जे पीठ आहे. छान आता याचे गोळे करून घ्यायचे आहे. 4 गोळे रेडी झाले होते. तुम्हाला मोठी किंवा छोटी जशा पद्धतीची चपाती करायची आहे याची, म्हणजे तुम्ही कोरपाटावरती करत आहात किंवा कशावरती करत आहात, ओट्यावरती करत आहात, या पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे आपल्याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं. आता पुढची प्रोसेस कशी करायची ते सुद्धा सांगते. त्याआधी ना आपल्याला पोळी करायच्या आधी हे जे गोळे आपण तयार करून घेतले आहे ते झाकून ठेवायचे, नाहीतर हे पूर्णपणे टाईट होऊन जाते आणि पोळी लाटायला आपल्याला खूप डिफिकल्ट जातो. या कारणाने झाकून ठेवायचे आहे. आता मी जे गोळा तयार करून घेतला आहे त्याला चापट करून घेतलं होतं. ज्या प्रकारे आपण पोळी लाटतो ना गोळा करून, त्याच प्रकारे लाटायचं आहे. जर तुमचे खूप जास्त भेगा वगैरे जात असेल तर त्याला जोडत जोडत मस्त अशी पोळी लाटायची आहे. काही हरकत नाही, आरामशीर मस्त कुरकुरीत असे हे जे शंकरपाळे होऊन तयार होते. आता या ठिकाणी तुम्हाला मी एक टिपसुद्धा देणार आहे, म्हणजे मस्त पदर सुटलेले शंकरपाळे कसे बनवायचे ते सांगणार आहे. या ठिकाणी आपण पोळी लाटून घेतली. सिंपली जशा पद्धतीने तुम्ही पोळी लाटता त्या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे आणि या प्रकारे चौकोन फोल्ड करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या कशा पद्धतीने मी करत आहे. या पोळीवरती मी काहीही लावलं नाही आहे. सिंपल फक्त मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे. अशा पद्धतीने फोल्ड झालं की आता आपल्याला पुन्हा एकदा याची पोळी लाटून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आधी आपण लाटून घेतली होती त्याच पद्धतीने इथे पोळी लाटून घेऊया. तर पोळी लाटून झाली आहे. जास्त कुठं जाड कुठं पातळ असं ठेवायचं नाही. जास्त जाड ठेवलं तर पूर्णपणे ते पाणी पिते आणि वातळ होऊ शकतं शंकरपाळे, म्हणून जास्त जाड करायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. शंकरपाळे कट केल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईल की पोळी कशा पद्धतीने लाटायची आहे. तर आता हे शंकरपाळे आपण कट करून घेत आहोत. नॉर्मली चौकोन आकारामध्येच हे जे शंकरपाळे आहे असतात. त्याच प्रकारे मी पूर्ण शंकरपाळे कट करून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. शंकरपाळे पूर्णपणे कट करून घेतले आहे मी. आता एक शंकरपाळा तुम्हाला मी उचलून दाखवते कशा पद्धतीने झाला. तर जवळून दाखवते तुम्हाला मी. या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. आत्तापासून याला लेयर सुटलेली आहे. छान खुसखुशीत होणार आहे शंकरपाळे आणि एवढा आकार या शंकरपाळ्यांचा ठेवायचा आहे. एक अंदाज तुम्हाला आला असेल की शंकरपाळे कशा पद्धतीने आणि कोणत्या आकारामध्ये करायचे आहे. तर तेलसुद्धा गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं. एक शंकरपाळा मी टाकून दाखवते तुम्हाला. तर पहा, शंकरपाळा टाकला की लगेच वरतं नाही याला तरंगत नाही आहे तेलावरती, ते खाली बसलेलं आहे. तर अशाच पद्धतीचं तेल जे आहे आपल्याला गरम हवं आहे. जास्त गरम नको व्हायला तेल आणि जास्त गारसुद्धा नको. कमी गॅसवरती हे जे शंकरपाळे आहे छान मस्त तळून घ्यायचे आहे. खुसखुशीत शंकरपाळे रेडी होते. टाकल्या शंकरपाळ्याला चम्मच लावायचा नाही. एक एक शंकरपाळा वरतं यायला लागला की छान उलटून पुलटून घ्यायचे आहे शंकरपाळे. उलटून पुलटून म्हणजे खालची वरे करायची आणि वरची खाली करायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक एक शंकरपाळा स्वतःहून तो वरतं येत आहे. सगळे शंकरपाळे मस्त वरतं तरंगत आहे तेलावरती. आता हळूवारपणे म्हणजे कमी गॅसवरती या शंकरपाळ्याला होऊ द्यायचं आहे. मस्त सोनेरी रंग येईपर्यंत
अशा पद्धतीचा तुम्ही पाहू शकता, मस्त सोनेरी रंगावरती आलेले आहे आणि खुसखुशीत असे हे शंकरपाळे झालेले आहे. या स्टेपवरती आपल्याला हे शंकरपाळे जे आहेत तळून घ्यायचे आहे. यापेक्षा लाल होऊ द्यायचे नाही. भरपूर जणांना खूप लाल झालेले आवडते. तुम्हाला आवडत असेल तर ठेवा किंवा माझ्यासारखे अशा पद्धतीने आवडत असेल तर काढून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारच्या चाळणीवरती हे जे शंकरपाळे आहे काढून घेणार आहोत. म्हणजे त्याला वाफ जायला जागा मिळेल आणि मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे शंकरपाळे राहतील. आणि तेल नितळण्याकरिता सुद्धा जागा मिळेल. याकरिता अशा प्रकारच्या चाळणीवरती हे जे शंकरपाळे आहे काढून घ्यायचे आहे. तुम्हाला जवळून दिसत आहे शंकरपाळे किती खुसखुशीत आणि जाळीदार मस्त असे झालेले आहे. तर दुसरी बॅचसुद्धा मी टाकून घेतली आहे शंकरपाळ्याची आणि हे तिसरी बॅच आहे जे मी लाटणार आहे. याच पद्धतीने जशा पद्धतीने आधीची आपण शंकरपाळ्याची जे पोळी आहे लाटून घेतली होती, त्याच पद्धतीने मी ही जी पोळी आहे लाटून घेते. छान कट करून घेते शंकरपाळे आणि ज्या पद्धतीने आधीचे शंकरपाळे तळून घेतले होते त्याच पद्धतीने शंकरपाळे तळून घेते. एवढ्या जे पिठामध्ये अर्ध्या किलोच्या पिठामध्ये खूप सारे शंकरपाळे रेडी होते. छान खुसखुशीत रेडी होते आणि चवीला तर काय सांगू, बिस्किटसुद्धा फेल पडतील एवढे अमेझिंग खायला लागते. तर अर्ध्या किलोच्या पिठामध्ये एवढे सारे मस्त खुसखुशीत असे शंकरपाळे रेडी झालेले आहे. काही शंकरपाळे तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. काही खुसखुशीत आणि भुसभुशीत असे शंकरपाळे रेडी होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीने मस्त अशा रेसिपी अपलोड केल्या आहे मी दिवाळीच्या. चॅनलवरती जाऊन पहा किंवा लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून जाऊन पहा. यामध्ये जी आपण सामग्री वापरली आहे ते किती किती घ्यायची ते सुद्धा मी सुटसुटीत अक्षरांमध्ये लिहून देते डिस्क्रिप्शनमध्ये, ते सुद्धा नक्की जाऊन पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढची रेसिपी पाहायलासुद्धा विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.